पैसाच पैशाकडे जातो हे आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे किंवा श्रीमंत हा श्रीमंत होत आहे आणि गरीब हा गरीब होत आहे, तर पैशाला पैसा जोडतो असं आपण नेहमी म्हणत असतो. तर हे असं का होत असतं? आणि काही लोक अशी पण आहेत की त्यांचं असं म्हणणं असतं की माझ्या हातात पैसा टिकत नाही. तर ह्यातले तुम्ही पण आहात का, की तुम्ही पण असं म्हणतात का की माझ्या हातात पैसा टिकतच नाही, आलेला पैसा, कष्टाने कमवलेला पैसा हा हातात टिकत नाही, महिन्याचा जो पगार असतो तो महिन्याचा पगार पूर्ण महिन्यापर्यंत जात नाही, काही दिवसातच तो संपून जातो आणि पैशाला नवीन नवीन वाटा फुटत असतात, पैशाला पाय फुटत असतात. तर हे का होत असतं? आणि लक्ष्मी ही का टिकत नसते? अस्थिर लक्ष्मी स्थिर का होत नाही? हे याचे भरपूर कारणं आहेत. आणि काही लोक म्हणतात की माझ्या हातात पैसा टिकत नाही. तर असं आपण बऱ्याचदा ऐकत असतो, कारण की ते त्यांची आर्थिक जबाबदारी सांभाळण्यासाठी सुद्धा ते स्वतःला टाळत असतात की बाबा माझ्या हातात पैसे टिकत नाही, म्हणून मला आर्थिक जबाबदारी सांभाळणं माझ्याकडनं होत नाही, असेही काही लोक असतात. तर मग ह्या गोष्टी का होतात? कारण की बघा, पैसा महिन्याच्या अगोदरच संपून जातो. घरामध्ये दवाखाना एवढा चालत असतो, एका घरातल्या एका मेंबरचं दुखणं संपलं नाही ते तितक्या दुसऱ्या मेंबरचं दुखणं सुरू होऊन जातं. एक जणाचं दवाखान्याचं काम संपलं लगेच दुसऱ्याचं दवाखान्याचं काम सुरू होतं. असं घरामध्ये भरपूर वेळेस दवाखाना लागत असतो किंवा एकच व्यक्ती घरामध्ये भरपूर वेळेस आजारी पडत असते. हे पण कारणं असतात. पैसे हे कुठे मेडिकल रिझनने बाहेर जातात, तर जुनी जी आपली देणी असतात, जुनं देणं असतं, तर ते कधीतरी परत आपल्या वाट्याला येतं की जुनं देणं द्यावं लागतं. असे भरपूर कारणं असतात की त्याच्यामुळे आपला पैसा हा टिकत नाही. आणि जो माणूस कष्ट करतोय, जो माणूस मेहनतीचा पैसा कमवतोय आणि त्याच्या हातात जर पैसा टिकला नाही, तर 100% त्याला खरंच मनस्ताप होतोच. म्हणून ही अस्थिर लक्ष्मी स्थिर व्हावी, तर ते स्थिर होण्यासाठी वास्तू म्हणजे काही प्रभावी उपाय आहेत. यावर वास्तुशास्त्राचे काहीतरी प्रभावी उपाय आहेत. तर हे प्रभावी उपाय कोणते वास्तुशास्त्राने सांगितलेले? तर आपण रोजच्या रुटीनमध्ये जे आपले डेली रुटीन असतात रोजचे, त्या रुटीनमध्ये हे प्रभावी उपाय आहेत, काही तोडगे आहेत आणि ते खरंच काम करतात. त्याच्यावर उपाय खरंच आहे की अस्थिर लक्ष्मी ही स्थिर होत असते आणि आपल्या हातातला पैसा हा आपल्या हातातच राहतो. कारण की काही अनावश्यक खर्च होत नाही, पण कधी कधी असं होतं की जिथं खर्च नाही करायचा आहे तिथं पण खर्च होऊन जातो आणि पैसे असे अस्ताव्यस्त होत असतात. तर असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. तर वास्तुशास्त्राने काहीतरी उपाय सांगितले आहेत, तर ते उपाय कोणते आहेत हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. आणि मी काही व्हिडिओ क्लिपद्वारे तुम्हाला ते समजावून सांगणार आहे किंवा ते दाखवणार आहे. पण काही व्हिडिओ त्याच्यामध्ये नाही आहेत, पण तरीही मी तुम्हाला त्याची काहीतरी एक माहिती देणार आहे, इन्फॉर्मेशन देणार आहे. तर चला, हे व्हिडिओ कोणते आहेत ते आपण हे उपाय कोणते आहेत ते आपण बघूयात. आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर सर्वात आधी आपण सुरुवात करूया ती घराच्या दरवाजापासून. तर घराचा जो मेन दरवाजा असतो, मेन डोअर असतो, त्या दरवाजाच्या बाहेर नेहमी हिरव्या कलरची म्हणजे ग्रीन कलरचीच डोअर मॅट टाकली गेली पाहिजे. कारण की काही लोक ही लाल कलरची डोअर मॅट टाकत असतात आणि ती लाल कलरची डोअर मॅट ही सिग्नल देते देवीला म्हणजे लक्ष्मीला, बाहेर राहा हे सिग्नल देत असते. तर दरिद्री आपल्या घरात नेहमी कंटिन्यू वास करत असते आणि लक्ष्मी बाहेर राहत असते. त्याचप्रमाणे घराच्या दाराचा उंबरठा हा सुद्धा आपला स्वच्छ असला पाहिजे. नेहमी घराच्या बाहेर थोडीशी का असेना रांगोळी असली पाहिजे आणि त्या रांगोळीमध्ये हळदी कुंकू थोडासा टाकला गेला पाहिजे. कारण की पांढरी फक्त सफेद रांगोळी काढत नाही, त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकावं लागतं. मग ती रांगोळी तुम्ही कशीही काढा, पण छोटीशी का असेना, पण छोटीशी रांगोळी काढून घराच्या बाहेर हिरवी कलरची डोअर मॅट असणं आवश्यक आहे. काही लोक लाल कलरची किंवा काळ्या कलरची डोअर मॅट टाकत असतात, तर ते साफ चुकीचं आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे हिरव्याच रंगाची डोअर मॅट टाकणं हे आवश्यक असतं. कारण की डोअर मॅट बाहेरची पायपुसणी ही सकारात्मक ऊर्जा घरामध्ये आणत असते. बाहेरचे लोक जेव्हा आतमध्ये प्रवेश करतात तेव्हा ते बाहेरून आलेली निगेटिव्हिटी, नकारात्मकता त्यांचे शूज किंवा चप्पल पायपुसण्याने पुसून आतमध्ये येत असतात. म्हणजे ते निगेटिव्हिटी बाहेर फेकून येत असतात. म्हणून बाहेर पायपुसणी असणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर येतो तो आपल्या घराचा मेन एंट्रान्स म्हणजे मेन दरवाजा. तर मेन दरवाजा, मेन डोअर हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे.
प्रत्येक 15-15 दिवसामध्ये तो, एका महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये तो पुसला पाहिजे. मग तो कुठलाही असो, सेफ्टी डोअर असो किंवा मेन डोअर असो, कुठलाही डोअर असला तरी तो स्वच्छ असला पाहिजे. कारण की त्याच्याने लक्ष्मी अट्रॅक्ट होत असते. मेन दरवाजावर आपण कुठल्याही देवांचं पिक्चर किंवा वास्तुशास्त्रानुसार स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे मिळत असतं ते लावणं महत्त्वाचं असतं. आणि संध्याकाळी लक्ष्मी येत असताना दरवाजाच्या बाहेर दिवा लावणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपण आता घरात एंट्री केली. घरात एंट्री केल्यानंतर लक्ष्मीला, आपलं तुळशीला दिवा लावणं महत्त्वाचं असतं. रोज संध्याकाळी सांजवेळी तुळशीला दिवा लावणं खूप महत्त्वाचं असतं. कारण तिथं विष्णूचा वास असतो आणि जिथं विष्णूचा वास आहे तिथं लक्ष्मीचा वास हा असतोच. त्यानंतर संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळेस घरामध्ये लक्ष्मी जेव्हा एंट्री करते, प्रवेश करते, तेव्हा आजूबाजूला मध्यभागी, मध्य ठिकाणावर कुठेच जड अशी वस्तू ठेवायची नाही. जड काहीही ठेवायचा नाही, काही पसारा राहू द्यायचा नाही. लक्ष्मीला येण्यासाठी प्रत्येक संध्याकाळी मोकळी जागा करून द्यायची. त्यानंतर बघा, काही घरांमध्ये असं टपटप नळामधनं पाणी गळत असतं, तर ते टपटप पाणी गळणं म्हणजे कंटिन्यू पाणी चालत असणं म्हणजे आपल्या घरामधनं वाहती झेरी हा पैसा जात असतो. पैसा हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे अनावश्यक खर्च होत असतो. तर तो अनावश्यक खर्च हा टपटप पाणी कुठल्याही नळामधनं, कुठल्याही टॅबमधनं हे पाणी जात असतं, बाथरूम सिंकमधनं. त्यानंतर काही महिलांना सवय असते रात्रीच्या वेळेस उष्टी खरगटी भांडी ही बेसिंगमध्ये, सिंकमध्ये अशीच पडू देणं. तर मी ही तुम्हाला दाखवण्यासाठी, उदाहरण देण्यासाठी अशी ठेवलेली आहे. तर हे खूप चुकीचं आहे. जर ती भांडी तुम्ही वर्किंग असाल तर ती स्वच्छ पाण्याने विसळून घ्या, स्वच्छ पाण्याने ती काढून घ्या हाताने आणि मग ती बाजूला ठेवा. रात्रीच्या वेळेस असं सिंक स्वच्छ करून, ते भांडे रात्री क्लीन करून, जर ज्याला जमत असेल, वर्किंग लेडीज थकलेल्या असतात, त्यांना जमत नाही, पण त्यांनी भांडे नाही घासता येणार तर नका घासू, पण भांडे ही स्वच्छ विसळून घ्यायची पाण्यामध्ये आणि ते एका साईडला कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची, प्लॅटफॉर्मवर, किचन ओट्यावर. कारण लक्ष्मी आपल्या घरामध्ये रात्री फिरत असते असे आपले जुने म्हातारे म्हणतात. आणि रात्रीच्या वेळेस काही महिलांना सवय असते, किचन ओट्यावर खूप जास्त खरगटं, घाण, अस्वच्छता, हायजीन नसतं, घरामध्ये खूप कुजट वास येत असतो, किचनमध्ये खूप कुजट वास येत असतो त्यांचा. तर हे करणंसुद्धा खूप चुकीचं असतं. त्यानंतर बघा, आपल्या सिटीमध्ये, फ्लॅट सिस्टीममध्ये अशा प्रकारे उष्ट पडत असतं. मग ते थोड्याशा पोळीचे तुकडे असो, कुठलंही अन्न असो, भाजी, भात, काहीही असो, ते डस्टबिनमध्ये न टाकता कॅरीबॅगमध्ये बाहेर जाऊन कुठेतरी झाडाखाली टाकून यायचं, जे पायदळ येणार नाही. याच्याने सुद्धा लक्ष्मी घरातली अस्थिर होत असते. त्यानंतर प्रत्येक शनिवारी, गुरुवारी, पौर्णिमेला, अमावस्येला आपण जेव्हा घर पुसत असतो, आपण जेव्हा पोछा मारत असतो, तर त्याच्यामध्ये खडे मीठ घ्यायचं, हळद घ्यायची थोडीशी, लिंबूचा रस घ्यायचा, लिंबूचा रस पिळायचा, गोमूत्र, ह्या अशा 3-4 वस्तू असतात आणि त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर हा कुटून, भीमसेनी कापूरचा बारीक भुगा तो ह्या पाण्यामध्ये टाकायच्या. अशा 4-5 वस्तू पौर्णिमा, अमावस्या, गुरुवार, शनिवार हे पुसल्याने, ह्या पाण्याने पुसल्याने आपल्या घरातली नकारात्मकता जाते. गोमूत्रही टाकायचं, नकारात्मकता जाते. कारण कोणीही दुसरी व्यक्ती आपल्या घरामध्ये जेव्हा आलेली असते तर ती आपल्या घराला दृष्ट लावून जाते किंवा घरात नवरा बायकोंच्या भांडणी चालत असतात, तर ह्या त्याच्यामुळे होत नाही. तर त्यानंतर रेग्युलर सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावणं, देवाची देवपूजा करणं, उपासना करणं, ह्या घरातनं घंटीचा आवाज, शंखाचा आवाज, टाळचा आवाज, अगरबत्तीचा वास, धूप आणि आपलं हे भीमसेनी कापूर, कुठलाही साधा कापूर असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर येते गोष्ट, मग हे सगळं गेल्यानंतर तरीही पैसा टिकत नाही, तर येते गोष्ट ती तिजोरीवर. तर आपल्या घरातली तिजोरी ही पूर्व किंवा उत्तर दिशेला असली पाहिजे, तरच आपल्या घरातला पैसा हा टिकतो. कारण की दक्षिण दिशेला असलेली तिजोरीने पैसा टिकत नाही. म्हणून हिंदू धर्मात सर्व देवी देवतांमध्ये लक्ष्मीला धनसंपत्ती आणि समृद्धीची देवता असे म्हटले गेले आहे. तसेच आपल्या घरातले टॉयलेट बाथरूमचे दरवाजे हे नेहमी बंद असले पाहिजे. दिवसभर आणि रात्रभर त्यांना बंद केलं पाहिजे. कारण टॉयलेटमधनं आणि बाथरूममधनं येणारी जी निगेटिव्हिटी असते ती सर्वात स्ट्रॉंग असते. आणि ज्यांच्या घरामध्ये वेस्टर्न टॉयलेट आहे, कमोड टॉयलेट आहे, तर त्याचं शीट हे सुद्धा नेहमी बंद असलं पाहिजे. कारण त्याच्यातनं येणारी निगेटिव्हिटी ही पूर्ण घरामध्ये पसरत असते.
आणि बघा ना, काही लोकांच्या घरांमध्ये लक्ष्मीचा वावर सर्वत्र असतो, पण ती स्थिर राहत नाही. घरामध्ये ती सोनपावलांनी येते आणि पाठोपाठ आकस्मिक खर्चसुद्धा उभे राहत असतात. पण ज्या लोकांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, ते लोकं नेहमी सुखी जीवन व्यतीत करत असतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगा आणि श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.